आज का नाही लास्टचा दिवस होता माझा कोल्हापुरातला. खरं तर मला अजून 2-3 दिवस राहायचं होतं, पण मला गावाकडे लई जास्त काम आहेत म्हणून मला राहता आलं नाही. आज चक्क माझी सकाळ का नाही पहाटे 5 वाजता झाल्या, कारण की 6 ते 7:30 वाजेपर्यंत मला जिमला जायचं होतं. कोल्हापुरात आलोय आणि फिरायचं सोडून मी जिम कंटिन्यू करायचं कारण काय आहे माहितीये? ह्या जिमच्या सगळ्या टेक्निक. खरं तर ह्याच्या आधी नाही मी मोठ्या-मोठ्या जिममध्ये पण गेलोय, पण ह्या सगळ्या ज्या टेक्निक आहेत ना, त्या सगळ्या जरा वेगळ्याच आहेत आणि मला नवीन-नवीन गोष्टी शिकायला तर लई जास्त आवडते. मागच्या व्हिडिओमध्ये का नाही एकानं मला कमेंट केली होती, की सेट व्यवस्थित मार नाहीतर इंजुरी करून घेशील. मला माहितीये की काही लोकांना माझी काळजी आहे, पण मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. ऍक्च्युली ज्या जिम मध्ये मी पीटी लावलंय ना, तिथे जास्त तर मी ऑनलाईन क्लासेस घेत असते, पण मी कोल्हापूरला आलतो म्हणून मी ऑफलाईन घेतले. पण इथं ना पूर्णपणे दक्षता घेतली जाते की इंजुरी नाही होणार. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की कोल्हापूरमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे, तर भरपूर लोकांनी मला एक गोष्ट तर कॉमनच सांगितली, ते म्हणजे की कोल्हापूरमध्ये आल्यास तर महालक्ष्मीचं दर्शन तेवढं नक्की घे आणि तुमचा शब्द मी पाळणार नाही असं होणारच. म्हणून जिमला आल्याला पहिला आवरलं आणि दर्शनाला आलो. पण आज ऊन एवढं जास्त होतं ना, असं वाटायला तर सूर्यदेवता कानाखाली द्यायला लागले, तेवढं चपचप ऊन लागत असो. दर्शन तर एक नंबर झालं. त्याच्यानंतर कने सगळं आवरलं आणि घरला आलो आणि खरं गोष्ट सांगायलोय, कोल्हापुरात घरी येऊपर्यंत कने मला कळलंच नाही मी कसं आलो, कारण की मी पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये झोपलेलो. घरी येऊन पहिला फ्रेश वगैरे झालो, थोडा वेळ वाट बघितली आणि जसा सूर्य खाली गेला कने तसं पहिला डाएट कंप्लीट केला. आणि आज माझा उपवास पण होता, त्यामुळे माझा उपवास कने मी माझ्या डाएट वरच सोडला.